कल्किदत्त भविष्यवाणी. शिरूर, घोड नदी, पाषाणवाडी. पाऊस चांगला पडेल. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अवकाळ्या पाऊस होईल. पीक पाणी उत्तम येईल. जनता आनंदात राहील. सोने चांदी इत्यादी धातू महाग होतील. पाळीव प्राण्यांची वाढ होईल. दूध दुभते भरपूर राहील. बेकारीला आळा बसेल. नवे कामधंदे होतील. जगातील युद्ध थंड होऊन नद्या जोडल्या जातील. भारत जगात सर्वांगीण उन्नती करून जगात पहिल्या क्रमांकात येईल. देवधर्म भरपूर वाढेल. संघटना होतील. जगातील भारतीय प्रजा एकत्र येईल. प्रत्येक घरात व्यसनाधीन राक्षस तयार होईल व अतृप्त जीव घरालाच खातील. जो तो आपल्या कर्माप्रमाणे फळे मिळविल. रोगराई व सर्व प्राण्यांना ही लढाई कायम लढावी लागेल. सर्व जग वेदमंत्र आणि ओम मात्रा रक्तगट धर्माची दीक्षा घेऊन कल्किदत्त भक्ती करून 100% सुखी राहील. या पद्धतीने मानव 100% एकाग्र होऊन परमेश्वर भक्ती करून स्वतःचा उद्धार करील. जिवंतपणीच 10वा 13वा करून परमेश्वराचे परमधामात जाईल. लोक विज्ञान पाळून सत्य धर्माकडे वळतील. जगाचा एकच सनातन वेदमंत्र आणि ओम मात्रा रक्तगट हाच शाश्वत अविनाश धर्म आहे. हाच विश्वाचा एकमेव धर्म कायम राहणार आहे. धर्म प्रदूषण परिपूर्ण थांबेल. जिवंतपणीच 10वा 13वा ज्यांचा होईल त्यांनाच देवलोकात प्रवेश मिळून अमरता प्राप्त होईल. श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती कल्की हेच विश्वाचे अखंड नेतृत्व युगे युगे अखंड करतील. परकीय भविष्य. काही राष्ट्रांना मदत देतील व पुढे मदतीऐवजी त्या देशाची जमीन घेतील व तेथे आपला तळ ठोकून त्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य नष्ट करतील व परकीय राजवट तेथे सुरू होईल. ही घातक आहे.